जय हिंद. आज इथे मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे. 2 कोटी रुपयाचा मुद्देमाल तुमच्या परिमंडळ 10 मधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परत केलेला. तर परत करत असताना ज्याला मुद्देमाल परत केला त्या मुद्देमाल धारकांनी जे काही आपल्या प्रतिक्रिया केल्या की एक वयोवृद्ध मॅडम बघितलं मी की अंधेरी पोलीस स्टेशनने तिची जवळजवळ 18 लाखाची ती मालमत्ता एका दिवसामध्ये परत केली. तर खरोखर ही कौतुकास्पद गोष्ट आहे. योगेश्वरी पोलीस स्टेशन आहे, पवई पोलीस स्टेशन आहे, साकीनाका पोलीस स्टेशन आहे, ज्याच्या रिक्षा हरवल्या होत्या, ज्याच्या दागिने हरवले होते, अशा लोकांना मुद्देमाल परत केला. आणि त्या लोकांनी आपल्या तोंडून पोलिसांचे जे गुणगान गायलेले आहेत ते पोलिसांना शाबासकीची स्थाप दिलेली आहे. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? खरं तर हे सगळं श्रेय माझ्या ह्या टीमचं आहे. माझे सगळे ACP, सिनियर PI, माझे अधिकारी कर्मचारी या सगळ्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्यातून हे सगळे गुन्हे डिटेक्ट झाले आणि त्याचा रिझल्ट म्हणून लोकांना आम्ही हा सगळा मुद्देमाल माघारी देऊ शकलो. तर हे क्रेडिट पूर्णतः माझ्या ह्या टीमचं आहे. आणि लोकांनी जे काही चांगले शब्द आमच्याबद्दल बोलले त्याच्यामुळे खरंच आनंद झाला आहे आणि आणखी नव्यानं चांगलं काम करण्यासाठीचा एक हुरूप मिळाला आहे. याच्यापेक्षाही आम्ही चांगलं काम करून दाखवू. आणि पोलीस दल हे कसं विशेषतः मुंबईचं पोलीस दल हे कसं लोकाभिमुख काम करतं आणि लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे हे आणखी आमच्या विविध कामातून आम्ही दाखवून देऊ. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्राचा पोलीस मी, महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा, या राज्याचा
रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी, महाराष्ट्राचा पोलीस मी, हा महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र माझा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी. अभिमान आम्हाला हे आमचे खाते, जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते, प्रेमाचे एक नाते, वर्दीचा अभिमान आम्हाला हे आमचे खाते, जनाच्या मनात रुजू प्रेमाचे एक नाते, अहो प्रेमाचे एक नाते, प्रेमाच्या या नात्यामधला, प्रेमाच्या नात्यामधला विश्वास ठेवू ताजा, विश्वास ठेवू ताजा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी. नव्या दमाचे नवे आम्ही जनसेवक, दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक, हो सज्जनांचे अभिभावक, नव्या युगातील नव्या दमाचे नवे आम्ही जनसेवक, दुष्टांचा संहार करू हो सज्जनांचे अभिभावक, हो सज्जनांचे अभिभावक, अविरत राहू सुसज्ज आम्ही, अविरत राहू सुसज्ज आम्ही, नसणार गाजा वाजा, नसणार गाजा वाजा, या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा, महाराष्ट्राचा पोलीस मी. सर्व एसीपी आणि सर्व सिनियर पीआय कृपया यांनी आपण यावेळी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी. आपण सर्वजण पाहत आहात की मंचावरती माननीय पोलीस उपायुक्त माननीय श्री दत्ता नलावडे साहेब परिमंडळ 10, त्याचप्रमाणे अंधेरी डिव्हिजनचे एसीपी माननीय भोसले साहेब, तसेच मेघवली डिव्हिजनचे एसीपी माननीय संपतराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे साकीरंगा डिव्हिजनचे एसीपी माननीय मैदाळे साहेब आणि त्याचप्रमाणे झोनमधील साई पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे ॲडमिन पीआय, मुद्देमाल कारकून, त्याचप्रमाणे आमचे एपीसी ऑफिसर तसेच इतर देखील स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आपण सर्वजण जे फिर्यादी तक्रारदार यांचे काही मोबाईल चोरी गेले होते, गाडी चोरीला गेल्या होत्या, तसेच काही सोन्याच्या वस्तू दागिने देखील चोरी गेलेल्या होत्या, ते आज या ठिकाणी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला जाणार आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी माननीय अंधेरी डिव्हिजनचे एसीपी साहेब यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पोलीस उपायुक्त सो यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. माननीय एसीपी अंधेरी डिव्हिजन साहेब यांना विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.
काही दिवसापूर्वी 2 ते 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी अशाच प्रकारचा एक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला माननीय पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री सत्यनारायण साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे माननीय अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री परमजीत सिंह भैया साहेब देखील उपस्थित होते आणि आपल्यासारखे असे भरपूर तक्रारदार देखील उपस्थित होते। या वर्षातील हा साहेब हा दुसरा कार्यक्रम आपल्या झोनमध्ये आपण आयोजित केलेला आहे। पहिल्या कार्यक्रमाला अंदाजे 6.5 ते 7 कोटीचा किमती मुद्देमाल मोबाईल वगैरे असा हस्तांतरणाचा कार्यक्रम या वर्षामध्ये आपण केला होता आणि आज देखील आपण अंदाजे 2.25 कोटीचा जो मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत आणि हे सर्व प्रेरणा आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मी या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी माननीय अंधेरी डिव्हिजनचे एसीपी माननीय श्री भोसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना ठेवावी। पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 श्री दत्ता नलवडे सर आणि माझे सर्व सहकारी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नागरिक यांना आजच्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की पोलीस स्टेशनला वेगवेगळे जी गुन्हे दाखल होतात किंवा गहाळ म्हणजे मिसिंग दाखल होते, अशा वेगवेगळ्या मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला चोरांकडनं परत प्राप्त केला जात असतो। चोरांकडनं परत प्राप्त केल्यानंतर पोलिसांची काही अडचण अशी असते की काही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल हा कोर्टाच्या परवानगीशिवाय परत देता येत नसतो, वेळ लागत असतो। अशामुळे हा मुद्देमाल जो पोलीस स्टेशनला असतो जो की कोणाची तरी मालमत्ता आहे आणि हे परत करण्याचे जे काम आहे थोडंसं मेहनतीचं आहे। त्यामध्ये 72 लाखाचा अंधेरी पोलीस ठाण्याचा जवळपास 32,80,000चा, पवई पोलीस ठाण्याचा 34,52,000चा आणि साकीनाका पोलीस ठाण्याचा 23,68,000चा असा आमच्या 6 पोलीस स्टेशनचा जो मुद्देमाल आज परत होण्याचा जो योग आलेला आहे तो आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांच्या मार्गदर्शनामुळे आलेला आहे आणि त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद देतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे पुढील कार्यक्रम आहे तो सुरू करण्यासाठी विनंती करतो। माननीय वरिष्ठांच्या परवानगीने आजचा जो मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम आहे जो आपण सुरू करतो, पवई पोलीस स्टेशन चे राहुल श्रीधर दाते यांचे सोने 280 ग्रॅम किंमत होती 8,90,000 हा जो किमती मुद्देमाल आहे तो माननीय पोलीस उपायुक्त सो यांच्या हस्ते आपण देत आहोत। त्यांचं चोरीस गेलं होतं 2024 मध्ये आणि ते आज या ठिकाणी परत करण्यात येत आहे। थोडं क्लोज व्हा सर, सर सर चव्हाण सर जर आतमध्ये या, क्लोज या, होल्ड होल्ड। चोरीस गेलं होतं अनिता रघुनाथ यादव, त्याचप्रमाणे अल्ताफ अहमद अबीद अहमद वाघमारे, जोरदार टाळ्या वाजव। अल्ताफ अहमद एक्सयूव्ही त्यांची गाडी होती, त्याची किंमत 10 लाख रुपये चोरीस गेली होती। अतिशय उत्कृष्टरित्या पवई पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व स्टाफने माननीय गोपोनी सोनवणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला आणि ती गाडी त्यांना आज मिळालेली आहे। सूरज ज्ञानदेव कोरी, मुसेरा खान लॅपटॉप, सूरज ज्ञानदेव कोरी यांचा लॅपटॉप हा चोरीस गेला होता। पवई पोलीस स्टेशन कडून उत्कृष्टरित्या तपास केला। मुसेरा खान, ती चक्रवर्ती, सायबरची फसवणूक झाली होती। ममता महापात्रा, त्याचप्रमाणे श्रीमती अश्वती शाजी नायक, अश्वती शाजी नायक यांची 65,000 साकीनाका पोलीस स्टेशनचे दीपेश त्रिपाठी, साकीनाका
श्री दीपेश त्रिपाठी यांची होंडा कंपनीची ॲक्टिवा गाडी जी गेली होती तिची किंमत 30,000 अतिशय उत्कृष्टरित्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याचा तपास केला आणि ती गाडी मिळालेली आहे. अनिकेत राजरत्न सरदार रॉयल एनफील्ड किंमत 2,10,000 सरदार. त्यानंतर आहे पितांबर लोचन महाराणा अनिकेत सरदार यांची रॉयल एनफील्ड जिची किंमत 2,10,000 होती. त्यांची 6 ग्रॅम वजनाची जी चेन जी गेली होती. तसेच हरेश गड गोविंद देसाई हरेश गड देसाई स्टेशन. अनिल कुमार मौर्या यांची ऑटो रिक्षा. गणेश टाक कुमार मौर्या यांची ऑटो रिक्षा चोरीस गेली होती. 60,000 किमतीची रिक्षा तिने तपास करून मिळून आलेली आहे. त्यानंतर श्री शंकर जोशी 350. श्री शंकर जोशी MIDC पोलीस स्टेशनचे संतोष मलकावणार यांचे 17 ग्राम सोनं चोरीस गेलेले होतं. 1,61,000. अतुल भारती साजिद शफी शेख यांची मारुती सुझुकी इंडिगो. भारत पटेल यांची रिक्षा चोरी. मोहम्मद शफी शेख यांची मारुती सुझुकीची इंडिगो मोटर कार चोरीस गेली होती. 9,10,000. तळेकर अर्टिगा गाडी मारुती सुझुकी जिची किंमत 7 लाख रुपये. सोने यांचे चोरीस गेलेले होते. 1,42,000 रुपये त्याची किंमत. अंधेरी पोलीस स्टेशनचे चोरीस गेले होते. श्रीमती गीता यादव 18 लाख याची किंमत होती. साकीनाका पोलीस स्टेशनचे मितू मुरलीधरन नायर ऑनलाईन त्यांची फसवणूक झालेली होती. बिंदू नायर 71,140. MIDC पोलीस स्टेशनचे सायबर अधिकारी यांनी तात्काळ हे करून. रेश्मा आनंद थोरात साकीनाका पोलीस स्टेशनचे हिनाबी पोलीस स्टेशनचे सोन्याचे दागिने यांचे चोरी झालेले होते. साकीनाका पोलीस स्टेशन किंमत 2.25 लाख रुपये. हिनाबी अन्सारी साकीनाका पोलीस ठाणे यांचे 2.25 लाख रुपयाचे दागिने चोरी झाले होते. श्री विपुल शहा मेघवाडी पोलीस ठाण्याचे त्यांचा iPhone 13 हा चोरीस गेलेला होता. विपुल शहा. त्याचप्रमाणे शहा अकबर अली अन्सारी होंडा एक्सेस गाडी 80,000 रुपये. विपुल शहा आलम अकबर अन्सारी होंडा एक्सेस गाडी 80,000 रुपये त्याची किंमत होती. 31,000 रुपये चोरीस गेले होते. रोहित पानसकर यांना आपला मुद्देमाल व्हॅल्युएबल जो मुद्देमाल मिळालेला आहे त्यापैकी काही आपले मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त करायचं आहे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. तर नमस्कार, मी संतोष महादेव मलकानावर. आमच्या कंपनीत BMG डायमंड्समध्ये एका एम्प्लॉईनी जे 170 ग्रॅम गोल्ड थोडं करून चोरीस नेलं होतं आणि आमच्याकडून ती FIR आम्हाला भरपूर दिवसांनी माहिती पडलं. आम्ही नंतर जाऊन तिथे MIDC पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला. तर एका वीकच्या आतमध्ये ज्या एम्प्लॉईनी हे केलं होतं ते कितपर्यंत केलं होतं आणि ते किती योग्यरित्या आपल्या MIDC पोलीस स्टेशननी
त्यांना डिटेक्शन करून ती पूर्ण मुद्देमाल एका वीकच्या आतमध्ये आम्हाला ते घेतलं, रिकवर करून स्टेशन इव्हन मुंबई जे पोलीसचे टीम आहे या सगळ्यांचा आभारी आहे आणि सुंदर कार्य एका वीकमध्ये आमचं पूर्ण मुद्देमाल परत मिळाला, जो इव्हन आम्ही कोर्टातून घ्यायला लागलो, पण जे व्यवस्थित आणि सगळं सुरळीत जे सहाय्य भेटलं MIDC पोलीस स्टेशन कडून त्याबद्दल MIDC पोलीस स्टेशन इव्हन आपले पोलीस उपायुक्त परिमंडळ 10 यांचा आभारी आहे. मी भरत पटेल, वय आहे 50. मालपा डोंगरी अंधेरी मालपा डोंगरी 1 नंबरवरून 29 तारखेला ऑटो रिक्षा चोरीला गेली होती. तर आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी MIDCचे पोलीस निरीक्षक त्यांनी 13 दिवसात माझी रिक्षा मला परत मिळाली. खूप खूप धन्यवाद करतो MIDC पोलिसांचा. आमची रोजी होती, त्यांचा आमचा घर चालायचा, ते आम्हाला मिळवून दिली, म्हणून माझा शब्द बोलून तर आपल्या अधिकाऱ्यांचा थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. And the guests over here with the stage, and this is nice to, this is a nice program over here to see all the things you all get over here. But ये कहना मुश्किल है कि इतना जल्दी सारा चीज हो जाएगा. बैंक से हैक हो गया था एक्चुअली. When you are talking something with some related to bank details, you will be very, मुझे पुलिस लोगों ने भी बताया और बाकी लोगों ने भी बताया. बट स्टिल कभी कभी ऐसा हो जाता है कि हम किसी और काम में होते हैं, मगर वो हमारे लिए ही होता है, मगर उनको समझ नहीं आता है एट एन इंस्टेंट व्हाट दे आर डूइंग. तो वो पैसा जाने के बाद पता चला कि इतना जल्दी, और बहुत लोगों ने बोला कि नहीं पुलिस के पास मत जाइए, इसमें क्या है. बट आई स्टिल फेथ ऑन पुलिस पीपल कि दे आर डूइंग द ग्रेट जॉब ओवर हियर एंड दे टेकन द एक्शन इंस्टेंटली. मैं तो पवई पुलिस थाने का बहुत सारा धन्यवाद करना चाहती हूँ. आई एम थैंकफुल टू ऑल द पुलिस पीपल ओवर हियर, स्पेशली टू द पवई पुलिस स्टेशन पीपल, दोज हु टेक एक्शन वेरी इन अ वेरी मिनिमल टाइम. नहीं तो बहुत टाइम लग जाता है. दे हैव टेकन द टाइम and they asked so many questions. I replied and not they bothered with so many things, but action is very fast. So I am very happy for that. Thank you all of the police people, those who are doing this activity day and night out, and great their families also suffering sometimes for as they are doing day night job. But God bless them and thank you so much. तरी पण मी बोलते सर्वांचा एक आठवडा, एक महिना, एक दिला, पण माझे अंधेरी पोलीस स्टेशन एका दिवसात मला तासात मला आणि माझा कुटुंब हे होते. माझं जीवनभरची कमाई होती, पण एका दिवसात आणून मला दिलं ते साकीनाकाचे बिंदू नायर. मैं जॉब करती हूँ और मेरी ऑनलाइन जॉब के लिए मैंने ऑनलाइन में अप्लाई किया था, और उसमें मुझे स्टार्टिंग में सब पैसा मिल रहा था, लेकिन जब मेरा पैसा जो काम करके जो अटक गया तो उन्होंने बोला मेरा अकाउंट में प्रॉब्लम है, तो आपको ये पूरा पैसा मिलने के लिए बाकी का अमाउंट भी आपको डिपॉजिट करना पड़ा. तो मैंने उसी हिसाब से मैंने अपना होल्ड रख के मैंने बाकी का पैसा भर दिया था. फिर उसके बाद उन्होंने बोला कि नहीं आपका वापस अकाउंट में इशू है, ऐसे सब बोला. तो मैंने बोला कि आप मेरी वाला जो साकिना का जो पुलिस स्टेशन है वहाँ पे जाकर कंप्लेंट कर लीजिए. तो हम जब उधर गए थे तो सीमा मैडम थी, तो उन्होंने हमको गाइड किया कि ऑनलाइन में वाला सब कैसा करना है. तो उसी हिसाब से हमने सब एप्लीकेशन को पुटअप किया, और रियली में बहुत आभारी हूँ कि उन्होंने अपना सामने से इतना स्पेशली इफेक्टिव लेके हमारा जो केस है उन्होंने 1 महीने के अंदर सारा प्रॉब्लम सॉल्व करके मुझे लास्ट ईयर दिसंबर एंडिंग में मेरा पैसा अकाउंट में आ गया. तो इसके लिए मैं स्पेशली थैंक्स देना चाहती थी सीमा मैडम को, क्योंकि उन्होंने मेरे से ज़्यादा इफेक्टिव मेरा काम के लिए उन्होंने किया है और बहुत फॉलोअप किया था. और साकिना का पुलिस स्टेशन में जो भी ऑफिसर है सब लोगों ने बहुत हेल्प किया. और कैसा टाइम से में बोले कि हम लोग डर लगता है जाना है नहीं जाना पुलिस स्टेशन, लेकिन ऐसा नहीं है. जब हम जाएंगे तो वहाँ पे उनका जो हमारे साथ का जो व्यवहार है,
जो बाहर जो पुलिस वाले से डरते हैं नहीं उधर जाएगा तो और कॉम्प्लिकेट, तो ऐसा नहीं है। जो घर से भी जाते फ्रीली अपने को लोग गाइड करते हैं कि ऐसे सब प्रॉब्लम होता है तो सामने से आके तुम लोग हाईलाइट करो। लेकिन आजकल वो डरते लोग, लेकिन ऐसा नहीं है। तो कभी भी कुछ भी ऐसा प्रॉब्लम तो प्लीज उनका गाइडेंस ले लीजिए, उनके पास जाइए और अपना ऐसा इशू में फंसे नहीं। तो रियली सीमा मैडम को मैं स्पेशली थैंक्स देती हूँ, उनका वजह से मुझे सबसे पहले तो मैं ये बात करूँगा कि मेघवाड़ी पुलिस चौकी ने मेरी गाड़ी चोरी हो गई थी, तो मेघवाड़ी पुलिस चौकी 1 हफ्ते के अंदर मुझे गाड़ी ढूंढ के दे दी और मिल गई। और मैं मेघवाड़ी पुलिस चौकी का तमाम पुलिस वाले का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुझे बहुत हेल्प किए। पोलीस आयुक्त परिमंडळ 10 आपल्याला सर्वांना मार्गदर्शन देखील करतील आणि उपस्थित सर्व टीमचे देखील अभिनंदन करतील। मी त्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे खरे तर मुख्य आकर्षण तुम्ही सगळे आहात। चोरांना पकडणं, गुन्हे डिटेक्ट करणं किंवा बंदोबस्त करणं हा आमच्या रोजच्या ड्युटीचा एक भाग आहे। त्यावेळेला लोक समोर येऊन सांगतात की पोलिसांच्या एखाद्या कामामुळे माझे पैसे वाचले, माझी चोरीला गेलेली बाईक, चोरीला गेलेले दागिने मला माघारी मिळाले। हा खरं तर ही कौतुकाची स्थाप आमच्या सगळ्यांसाठी खूप मौल्यवान असते। पैसे दागिने देताना बघत होतो, त्यांचे चेहरे बघत होतो आणि त्याच्यावरचं जे समाधान आहे ही खरं तर आमच्या कामाची पोचपावती आहे। आणि पोलिसांच्या कामाबद्दल आता एक मॅडम बोलून गेल्या, खरोखर आमच्या जॉबचं प्रोफाईल हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे। म्हणजे इथला प्रत्येक जण जॉब करत असेल, कोणी आता रिक्षा चालवतात तर ते रोज फक्त पॅसेंजरला ड्रॉप करतात। आमच्या इथला कर्मचारी ते अधिकारी आम्ही रोज एक नवीन पिक्चर बघतो, म्हणजे समाजाचा एक रोज नवीन पैलू आमच्या सगळ्यांना बघायला भेटतो। कधी दादागिरी करणाऱ्यांची होतो, यात बहुतेक वेळेला आमच्या लोकांना बऱ्यापैकी रिस्क घेऊन अत्यंत धाडसानी चाणाक्षपणाने अनेक कृत्यांचा वापर करून या सगळ्या गुन्ह्यांचा उघड करावं लागतं, त्याला डिटेक्ट करावं लागतं। खरं तर आजच्या हा जो सोहळा आहे याचे मुख्य आकर्षण तुम्ही आहात आणि कौतुकाला जर कोणी पात्र असेल तर माझ्या सर्व पोलीस स्टेशनचे सर्व सिनियर PIs, ACP, PI ऍडमिन्स, मुद्देमाल कारकून जे आहेत ते सगळे, सायबरचे लोक, डिटेक्शनच्या टीम्स, त्याच्यानंतर CIR पोर्टलवर काम करणारे माझे सगळे अधिकारी कर्मचारी, या सगळ्यांचं खरं तर मी ह्या मंचावरून जाहीर कौतुक करतो। तुमच्या या कष्टामुळे आजचा हा क्षण आपल्याला म्हणजे आजचा हा दिवस आपल्याला आयोजित करता आला। आणि इथून मी एक तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिसही करतो की इथून या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही वारंवार करू। मोबाईल्स, वाहनं, इतर काही गोष्टींचा सहभाग असलेला रिटर्न ऑन प्रॉपर्टीचा प्रोग्राम यापेक्षाही मोठा आमचा आयोजित करण्याचा इथून पुढे निश्चितच प्रयत्न असेल। दुसरं, मी या निमित्तानं सर्व नागरिकांना आवाहनही करेन की पोलीस हे खरं तर तुमच्या सेवेसाठी आहे। कधी कधी मी हेही मान्य करतो की वाईट अनुभव एखाद्या पोलीस ठाण्यातून, एखाद्या कर्मचाऱ्याकडून, एखाद्या अधिकाऱ्याकडून येण्याची शक्यता आहे, परंतु 99% लोक आमचे चांगले आहेत याची खात्री मात्र मी देतो। ज्याही वेळेला तुम्ही याल त्यावेळेला आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये एक स्वागत कक्ष नावाचं डेस्क आहे। जर कोणालाही पोलीस स्टेशन मध्ये अडचण आली की मी कोणाला भेटायला पाहिजे तर त्या स्वागत कक्षाच्या इथे उपस्थित असणारे आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांना आपण भेटलं पाहिजे। ते तुम्हाला योग्य त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे डायरेक्ट करतील, तुमची अडचण ऐकून घेतील आणि अगदी आपल्या घरातल्या व्यक्तीची जशी अडचण ऐकून घेतो आणि सोडवतो या पद्धतीची ट्रीटमेंट तुमच्या सगळ्यांना मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो। परत एकदा तुम्ही सगळे लोक इथं आजच्या कार्यक्रमासाठी आलात। एकतर आपला कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झाला कारण आम्ही करतो, परंतु आपण इथून पुढेही
वारंवार भेटत जाऊ आणि चांगल्या प्रसंगासाठी भेटत जाऊ आणि हा संदेश तुम्ही आणखी लोकांपर्यंत नेला पाहिजे की पोलीस खरोखर समाजासाठी खूप चांगलं काम करतात आणि कुठली अडचण आली तर ती स्वतःपर्यंत न ठेवता पोलिसांपर्यंत आणली पाहिजे आणि ती मात्र आमच्या सोबतीनं ती सोडवली पाहिजे. यासाठी तुम्ही एक मेसेंजर म्हणून आता इथून पुढे माघारी जाल त्याला मात्र तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हा एक अवेअरनेस पसरवाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळे लोक इथं आल्याबद्दल धन्यवाद देतो. माझ्या अधिकाऱ्यांचे खूप खूप कौतुक करतो. आजचा हा समारंभ खरं तर तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झाला त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांचं कौतुक देखील केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि अशाच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपल्या अधिपत्याखालील सर्व स्टाफ करेल याची मी ग्वाही देतो. मी माननीय ACP मेघवाडी डिव्हिजन श्री संपादक साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. माननीय पोलीस परिमंडळ 10 यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 10 अंतर्गत जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनमधील मुद्देमाल आपण कार्यक्रम आयोजित केला. सरांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी हजर राहून आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आमचं कौतुक केलं. त्यामुळे सरांचं मी प्रथम अभिनंदन आभार मानतो. विभाग, साक्षर विभाग, त्याचबरोबर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशासन आणि सर्व मुद्देमाल कारकून आणि इतर ज्यांनी ज्यांनी मदत केली सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आपण सर्वांनी उपस्थित राहायला आमच्या काही शोभा वाढवली त्यामुळे आपला सर्वांचा आभार आहे. आणि खास करून या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे मॅनेजमेंट विशेषतः महेंद्र कपाल यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल देखील त्यांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सरांच्या परवानगी संपल्यासाठी जाहीर करतो. जय हिंद सर. आतंकाचा बिमोड करण्या सदैव जागृत राहू, सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतमनामध्ये रुजवू, हे प्रीतमनामध्ये रुजवू. आतंकाचा बिमोड करण्या सदैव जागृत राहू, सदरक्षणाय खल निग्रहणाय हे प्रीतमनामध्ये रुजवू, हे प्रीतमनामध्ये रुजवू. ब्रीद हे अविरत जपण्यासाठी, ब्रीद हे अविरत जपण्यासाठी हळवे क्षण ही त्यागा, हळवे क्षण ही त्यागा. या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा. महाराष्ट्राचा पोलीस मी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी असे ती अमुची जननी. त्रिवार अमुच्या माना झुकती या मातेच्या चरणी. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी असे ती अमुची जननी. त्रिवार अमुच्या माना झुकती या मातेच्या चरणी, या मातेच्या चरणी. करण्या वंदन या मातेला, अहो करण्या वंदन या मातेला. लावू आपण रांगा, या लावू आपण रांगा. या राज्याचा रक्षण करता हा अभिमान माझा, हा अभिमान माझा. महाराष्ट्राचा पोलीस मी.